आणि एक मोठी बातमी येते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। हैदराबादच्या किम्स रुग्णालयामध्ये त्यांचं निधन झालंय। रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। आताची मोठी बातमी समोर येते, वसंत चव्हाण यांचं निधन झालेलं आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। खरं म्हणजे जेव्हा लोकसभेच्या निवडणुका सुरू होत्या तेव्हापासूनच त्यांच्या तब्येतीबद्दलचे वेगवेगळे प्रश्न होते आणि 2 दिवसापूर्वी त्यांची तब्येत अचानक ढासळल्यामुळे त्यांना इमर्जन्सीतनं नांदेडवरून हैदराबादला शिफ्ट करण्यात आलेलं होतं आणि जेव्हा प्रचार सुरू होता तेव्हाही ते व्हेंटिलेटरवरतीच होते। त्यांची प्रकृती ढासळत होती। एक अत्यंत उमद व्यक्तिमत्व ज्यांच्याबद्दल अगदी विरोधी पक्षामध्ये सुद्धा कुठलाही प्रवाद नव्हता आणि तेच कारण होतं की जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष प्रचार सुरू झाला तेव्हा वसंत चव्हाण सारख्या एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल काय प्रचार करायचा असाही विरोधकांना प्रश्न पडला होता। आणि म्हणून आपण बघतो की महाविकास आघाडीला जे यश 8 मतदारसंघापैकी नांदेड सारख्या अत्यंत महत्वाच्या मतदारसंघात मिळालं त्याचं मुख्य कारण वसंत चव्हाण यांचा सार्वजनिक जीवनातला जो वावर आहे तो आहे। त्यावेळेला त्यांच्या तब्येतीवरून सुद्धा काही प्रश्न तेव्हाही प्रचाराच्या दरम्यान आणले गेले होते, परंतु नांदेडकरांनी त्यांना एवढं भरभरून प्रेम दिलं होतं की तो मुद्दा सगळा गौण ठरला आणि ते नुकतेच खासदार झालेले होते। त्यांचे आणि राज्यातले महत्वाचे नेते विशेषतः श्री शरद पवार यांचे खूप चांगले संबंध होतेच, तर त्या संबंधाची ही त्यांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीमध्ये एक महत्वाची अशी गोष्ट राहिलेली आहे। अशोक चव्हाण यांच्याबरोबर त्यांचे चांगले संबंध होते, तिथे असलेल्या सगळ्या स्थानिक नेत्याबरोबर वसंत चव्हाण यांचे चांगले संबंध, एक उमद व्यक्तिमत्व होतं राजकारणातलं, परंतु ते आरोग्यविषयक समस्याला प्रदीर्घ काळापासून सामोरे जात होते। त्यांचा सार्वजनिक वावर सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये मर्यादित झालेला होता। असं असून सुद्धा त्यांनी पक्षाची गरज ओळखून लोकसभेची निवडणूक लढली। खासदार झाल्यानंतर सुद्धा ते व्यतिरिक्त शपथ घेण्यासाठी खासदार म्हणून त्या व्यतिरिक्त दिल्लीमध्ये फारसे सक्रिय होऊ शकले नव्हते। त्यांना विशेषतः किडनी विषयक आजार होता आणि मग नंतर 2 दिवसापासून त्यांची तब्येत ढासळू लागल्यानंतर स्थानिक रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार करण्यात आले, परंतु अधिकच्या उपचाराची त्यांना गरज आहे हे लक्षात आल्यानंतर हैदराबादला त्यांना मोठ्या रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं आणि आता बातमी येते आहे की दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाही आहेत। एक उमद व्यक्तिमत्व ज्यांना सगळ्या राजकीय पक्षामध्ये मोठा मान होता, त्यांच्याबद्दल कुठलाही आक्षेप लोकांना घेता येत नव्हता, विरोधकांना सुद्धा। आणि ही फार मोठी गोष्ट आहे, सार्वजनिक जीवनामध्ये प्रदीर्घ काळ राहून सुद्धा तुम्ही स्वतःविषयीची ही प्रतिमा जपत असता। अगदी खरंय। मात्र आपण बघतोय की या संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान म्हणा किंवा निवडणुकीच्या या संपूर्ण काळामध्ये चिखलीकरांना मात देऊ शकतील का असाही प्रश्न उपस्थित केला जात होता आणि प्रतापराव चिखलीकरांचा सुद्धा एक मोठा दांडगा अनुभव असल्यामुळे ते अतिशय कॉन्फिडंट होते की आपणच जिंकून येणार किंवा भाजप सुद्धा तेवढाच आत्मविश्वासानं लढताना पाहायला मिळाला। मात्र इथे मात दिलेली होती अशा पद्धतीनं वसंत चव्हाण यांनी आणि आता मात्र ते आपल्यात राहिलेले नाहीयेत। त्यांच्यासाठी जसं तुम्ही म्हटलं की प्रचाराचा नेमका प्रचार काय करायचा त्यांच्या विरोधात हा प्रश्न होता, तर दुसरीकडे काँग्रेसची मात्र बाजू चांगलीच भक्कम झाली होती। काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली म्हणता येईल। अर्थात, कारण अशोक चव्हाण गेल्यानंतर काँग्रेसचं नेतृत्व जिल्ह्याअंतर्गत बरंचसं विस्कळीत झालं होतं। काही जणांना असं वाटत होतं की अशोकरावांच्या बरोबर एकेकाळी त्यांची सहकारी राहिलेली वसंत चव्हाणांसहित बरीच मंडळी काँग्रेसवासी होती, परंतु स्थानिक राजकारण आणि वसंत चव्हाण सारखी मंडळी की जी विचारधारा मानणारी मंडळी आहेत त्यांनी मात्र ज्या पक्षात आपण आहोत तिथेच राहण्याची भूमिका घेतली आणि जेव्हा उमेदवार कोण असेल याबद्दलची चाचपणी सुरू झाली तर त्यांच्या इतका उत्तम उमेदवार महाविकास आघाडीला दुसरा दिसलाच नाही। बऱ्याच वेळेला जे मी मगाशी म्हणालो तसं की त्यांच्या तब्येतीविषयी काही गोष्टी होत्या, तो मुद्दाही चर्चेला आला होता, परंतु श्री शरद पवार यांनी त्या मुद्द्याला फारसं महत्व दिलं नाही। त्यांच्या पाठिंब्याबरोबरच वसंत चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आले। विद्यमान खासदारांच्या विरोधात ते उभा होते, त्यांना सर्व समाज घटकाचा पाठिंबा मिळाला, अगदी भरभरून मतदान झालं आणि महायुतीच्या विरोधात असलेली एक लाट, अधिक वेगवेगळे सामाजिक प्रश्न आणि स्वतः चव्हाणांची प्रतिमा या सगळ्या गोष्टींचा संयोग जुळून आला आणि ते अत्यंत चांगल्या मताधिक्याने विजयी झाले। म्हणजे असं म्हटलं जात होतं की अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर मोठी खेळी भारतीय जनता पार्टीने केलेली आहे। विद्यमान खासदार आणि अशोक चव्हाण असे गणित जुळून येईल
ते गणित ध्वस्त झालं त्याचं मुख्य कारण वसंत चव्हाण यांची स्वतःची प्रतिमा. अगदी त्यांचे सौहार्दाचे संबंध सगळ्याबरोबर होते. म्हणजे त्यांच्याशी तुम्ही कुठल्याही विषयावरती संवाद करू शकत होतात. त्यांचं राजकीय आकलन, त्यांचं सामाजिक आकलन फार उत्तम होतं. त्यामुळे इतर सगळे मुद्दे हे गौण ठरले. दुर्दैव असं की त्यांचा खासदार झाल्यानंतरचा वावर जो आहे तो फार मर्यादित होत गेला. त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत गेली. ते लढत होते, वेगवेगळ्या पद्धतीचे उपचारही त्यांच्यावरती करण्यात आले होते, परंतु त्यांना हैदराबादला शिफ्ट केलं आणि आता दुर्दैवानं बातमी येते की ते आपल्यामध्ये नाही आहेत. हा नांदेडच्या स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने एक मोठा धक्का आहे. अर्थात पुन्हा निवडणुकीला सामोरे जावं लागेल नांदेडकरांना असं आपण म्हणू शकतो. हाही प्रचाराचा मुद्दा झाला होता तेव्हा. नक्कीच. तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी.